गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज नाश्त्यासाठी मी बनवणार आहे मुगाच्या डाळीपासून पौष्टिक धिंडे. अगदी स्वादिष्ट आणि पौष्टिक. तर सर्वात प्रथम मी इकडे पुदिन्याचा पाला तोडून घेणार आहे, जो मी स्वतः एका कुंडीमध्ये लावलेला आहे. मस्त खूप छान वास आहे याचावाला. हा जो मी बाजारातून आणला होता ना, त्याच्याच काड्या लावून दिल्या होत्या, तर असा तो काही उगलेला आहे. तर मस्त ताजा ताजा आता पुदिन्याचा पाला तोडून घेते. इकडे मी मुगाची डाळ 2 तास अगोदर भिजू घातली होती. आता मुगाची डाळ भिजून झालेली आहे. इकडे 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि पुदिन्याचा पाला हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेणार मी. या पद्धतीने तुम्ही नक्की असे धिंडे बनवून बघा. मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान आहे आणि हेल्दी पौष्टिक नाश्ता पण तयार होतो. तर आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि ती पण टाकून देणार मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेणार. डाळ पूर्ण टाकून झाली. आता मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणार. आता मिक्सरमध्ये मी बारीक फिरवून घेतलं. याला एका पातेल्यामध्ये काढून घेणार. आता सर्व मिश्रण मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसन पीठ मिक्स करायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. बेसन पीठ मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण तांदूळाचं पीठ टाकू 1 चमचा. जिरे टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. चिमूटभर हळद टाकून घ्यायची आणि सर्व एखाद्या चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिश्रण मी चांगलं फेटून घेणार. याच्यामध्ये कुठेही गाठा नको राहायला पाहिजे असं फेटून घ्यायचं. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. एक अर्धी गाठ असेल तर तुम्ही त्या फोडून घ्यायच्या. आता इकडे मी एक तवा पॅन ठेवून घेतला. आता गरम झालेला आहे. यावर थोडंसं तेल टाकून घेणार आणि सगळीकडे तव्याच्या बाजूला पसरवून घेणार. आता चमच्याच्या साहाय्याने आपण जसं डोसा बनवतो त्याच पद्धतीने आपण हे पण बनवून घेऊ. आता दुसऱ्या साईडला आपण पलटवून घेऊ. अतिशय मस्त
असं एक बाजू पण क्रिस्पी भाजलेली आहे, तशीच आपल्याला दुसरी पण बाजू भाजून घ्यायची आहे. तुम्ही याच्यावर तूप टाकू शकता किंवा तेल पण टाकू शकता. मी तेलाचा वापर केला आहे. सर्व बाजू आपल्याला धिंड्याच्या भाजून घ्यायच्या आहे. तर आपला हे धिंड्र तयार झालेलं आहे. अगदी मस्त खमंग वास सुटलेला आहे आणि खूप पौष्टिक आहे. अशाच पद्धतीने मी सर्व धिंड्रे बनवून घेते. आता तुम्हाला दुसरं पण धिंड्रं बनवून दाखवते मी. त्याच पद्धतीने पळीच्या साहाय्याने जसं आपण डोसा बनवतो तसंच त्याला गोल गोल फिरवून बनवून घ्यायचा. पाहिजे तेवढा मोठा आपण बनवू शकतो. तर नवीन आणि हेल्दी आहे, तुम्ही नक्की बनवा आणि कसं झालं ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. तर याची पण खालची बाजू झालेली आहे, मस्त क्रिस्पी भाजून झालेली आहे. आपण दुसऱ्या साईडला पलटी मारून घेऊ. खायचं तुला? आता मस्त खालची पण साईड भाजून झालेली आहे. आता तुम्ही हे धिंड्रे तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत खाऊ शकता. दहीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत, तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत खाऊ शकता. अतिशय सुंदर लागता. मुलांच्या टिफिनला तुम्ही नक्की देऊ शकता. हेल्दी आणि अगदी पौष्टिक आहेत मुलांसाठी. तर तयार झालेले आपल्या इकडे धिंड्रे. मी टाकली याच्यावरती शेजवान चटणी.